हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल रेनूज ब्युटी हब. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या रेनूज ब्युटी हब या यूट्यूब चॅनलवरती. तर आपल्या चॅनलवरती इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब यावरती सर्व आपलं रेनूज ब्युटी हब हेच नाव आहे. तो सर्वांनी तुम्ही नक्की चॅनल पाहायचं आहे आणि फॉलो, लाईक, कमेंट करायचं आहे. मैत्रिणींनो, हेअरस्टाईल शिकायचं आहे ना तुम्हाला? चला तर मग तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. मिडल क्राऊन घेतला आहे मी आणि मी इथे हेअरस्टाईल बनवायला स्टार्ट केलं आहे. मी 1 इंचचं सेक्शन घेतलं आहे, 1 इंचाचं, आणि ते घेऊन मी फक्त ट्विस्ट करत आहे, म्हणजे पीळ मारत आहे. आणि असंच करत मी राईट आणि लेफ्टचं जेवढं सेक्शन घेतलं आहे त्याच्याच बाजूने मी पूर्ण थोडंसं क्राऊनच्या पुढे असं मी पूर्ण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणारच आहात, असं मी राऊंड करून मी सर्व फक्त ट्विस्टिंग करणार आहे. बाकी काहीही ह्याच्यामध्ये अवघड नाही आहे आणि अशा सोप्याच हेअरस्टाईल मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन यायचा प्रयत्न करत आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे, ही जी हेअरस्टाईल आहे, हे मी माझ्या बेसिक टू ॲडव्हान्सच्या स्टुडंट्स ही हेअरस्टाईल बनवली आहे आणि मग मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा म्हणलं. तुम्हालाही हेल्प होईल माझ्या फॅमिलीला. सो ओन्ली ट्विस्टिंग आहे, जसं मी व्हिडिओमध्ये करत आहे. एकदम इझिली तुम्हीही असंच करायचं आहे हे. आणि तुम्हाला कशा पद्धतीच्या हेअरस्टाईल्स बघायला आवडतील, की साडी ड्रपिंगचा फुल व्हिडिओ हवा आहे, की मेकअपचा व्हिडिओ हवा आहे, तुम्हाला जेही वाटत आहे की तुम्हाला जे शिकलं पाहिजे, हेअरकट असेल, स्मूथनिंग असेल, फेशियल असेल, कोणत्याही जेही तुम्हाला सलोनमध्ये काहीही सर्विस, तुम्हाला कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता. मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करेन. इथे जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात तो मी शाईन स्प्रे यूज केला आहे आणि सेम मी जसं मी लेफ्टला घेतला आहे तसंच मी सेम राईटलाही घेणार आहे. काहीही अवघड नाही आहे मैत्रिणींनो, फक्त ट्विस्टिंग आहे. तुम्ही ट्राय तर करून पहा नक्की. खूप तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडेल आणि खूप कमी वेळामध्ये होणारी हेअरस्टाईल आहे. पण जेव्हाही आपण हेअरस्टाईल करतो, काहीही करतो, त्याच्यामध्ये आपल्याला ना प्रिपरेशन करणं खूप महत्त्वाचं असतं. जसं की म्हणजे एखादी बिल्डिंग बनत आहे तर त्याचा पाया बनणं खूप महत्त्वाचं आहे ना. जर पायाच मजबूत नसेल तर बिल्डिंग पडणार, काही उपयोग नाही आहे ना. तसं सेम प्रत्येक कामामध्ये सेमच असतं, मेकअपमध्येही तसंच असतं आणि हेअरमध्ये तसंच असतं. सो त्याच्यासाठी मी क्लायंटचे हेअर जे होते ते कर्ली होते, थोडे वेवी होते हेअर. मग मी तसं सर्वात पहिलं मी ब्लो ड्रायर करून घेतला. त्याच्यानंतर मी क्रिम्पिंग केली पूर्ण हेअरला आणि मी शाईन स्प्रे यूज करत आणि नॉर्मल स्प्रे यूज करत मी ही हेअरस्टाईल क्रिएट करत आहे. तसंच तुम्हाला ही प्रिपरेशनवरती जास्त लक्ष द्यायचं आहे. जसं की मी फर्स्ट सेक्शन घेतले आहे ते बरोबर क्राऊनच्या मिडमधून घेतले आहे, तर त्याच्या समोरून 1 इंच बाजूतून एक्झॅक्टली मी दुसरे सेक्शन घेत आहे आणि त्याला मी एकदम सोप्या पद्धतीत फक्त मी ट्विस्टिंग करत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती इझी होत आहे हे. आणि ट्विस्टिंग करून ते आपल्याला पिनेने सिक्युअर करायचं आहे, लॉक करायचं आहे. त्यासाठी आपण बॉब पिन यूज करू शकतो. पिन यूज करताना तुम्हाला महत्त्वाचे टिप्स देईन मी. ते पिन 2 प्रकारचे असतात. साईज तर आहेत, पण साईज नाही सांगत आहे मी, त्याचा शेप सांगते. एक असतो तो प्लेन असतो आणि एक थोडासा वेवी असतो. असा जो प्लेन पिन असतात ना त्या तुम्ही यूज नाही करायच्या. जे वेवी त्याच्यावर थोडंसं खडबडीत असं डिझाईन असतं ना, तुम्ही ती हेअरस्टाईलसाठी पिन यूज करा. म्हणजे तुम्हाला तुमचं जे हेअरस्टाईल आहे ती अगदी छानपणे लॉक होते. सो असंच मी दोन्ही बाजूचं करून घेतल्याच्यानंतर मी करत आहे टॉंगने कर्ल्स. माझी जी टॉंग आहे तो 25 नंबरची मशीन मी इथे यूज केली आहे. तुम्ही 22, 25, 19 या 27 mm कोणतीही तुम्ही टॉंग यूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सेक्शन टू सेक्शन, म्हणजे आपण जेव्हा सेंटर प्रोफाईल घेतो तर त्याच्यातलं बरोबर आपण 2 पार्टिशन डिवाइड करतो. तर दोन्ही पण कर्ल जे आहेत तो दोन्ही पण कर्ल जे आहेत ते आतल्या बाजूला टर्न करायचं आहे तुम्हाला, एक दुसऱ्याच्या अपोजिट. सो असं करत तुम्हाला पूर्ण सेक्शन जे आहेत हेअरचं ते स्प्रे करूनच करायचं आहे.
जेव्हा तुम्ही शाईन स्प्रे, सॉफ्ट स्प्रे, हार्ड स्प्रे जेव्हा यूज करता ना, तेव्हा जे हेअरस्टाईल आहे ती लाँग टाईम पण राहते. लूज होऊन ते कर्ल्स जे आहेत ते लगेच निघतही नाही, सुटतही नाहीत आणि ॲज इट इज राहतात. त्याच्यासाठी तुम्हाला स्प्रे, त्याच्याबद्दलचं नॉलेज, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ फुल पहा, तुम्हाला समजेलच मी कसं काही यूज केलं जे आहे ते. आणि हा आहे आपला फायनल हेअरस्टाईल लुक. माझे स्टुडंट तर खूप हॅपी होते. मीडियम लेंथ आहे आणि त्याच्यामध्ये मीडियम लेंथ आहे, फुल लेंथ आहे. तर आपल्याला म्हणजे कुठून कर्ल स्टार्ट केले पाहिजे, कुठे एंड केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही नॉलेज घेतल्याशिवाय कोणतंही काम नका करू. आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हे सर्व शिकू शकता. सो तुम्हाला हेअरस्टाईल कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवायचे आहे. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, ताकी माझा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. थँक्यू सो मच.